नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आजचं मार्केट कसं होतं, काय मार्केटनी मोमेंटम केला आहे, काय मार्केटनी प्राइस ॲक्शन केली, हे सगळं डिटेल्समध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच आहे. परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची, जे की आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये वारंवार डिस्कशन करत असतो. काय गोष्ट आहे ही, की आपला चॅनल जो आहे लर्निंग विथ एम जी कोणाकडूनही तुमचं अकाउंट हँडलिंगसाठी घेत नाही, कोणाकडे तुमचं लॉस रिकव्हरीसाठी पैसे घेत नाही किंवा तुम्हाला इतके अमाऊंट द्या आम्ही इतकी पट रक्कम देऊ असं कोणालाही क्लेम करत नाही. हे मी वारंवार सांगत असतो. आणि ज्या पण आपल्या लिंक आहेत, ज्या पण आपले टेलिग्राम लिंक आहे, लर्निंग ग्रुपची लिंक आहे, आपला जो प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा हा एक कोर्स आहे प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा. ते देखील मी तुम्हाला काय सांगत असतो की तुम्ही एकदा जावा, बघा. त्याची लिंक आपल्या ऑफिशियल चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तो बघा. तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं आहे तर तुम्ही जॉईन व्हा. इतकं सगळं मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगत असतो. तरीही काही लोकांसोबत फ्रॉड होतो. ओके, सो कधीही अलर्ट राहायचं. आता वाईट वाटतं मला कोणाकोणासोबत असं काही फ्रॉड झाला असेल त्याचं मला वाईट वाटतं, अक्षरशः वाईट वाटतं. कारण की इतकं जीव ओतून मी सांगत असतो की अशा लोकांपासून सावध राहा. तुम्ही ज्या व्यक्तीला फॉलो करताय त्या व्यक्तीकडनं तुम्ही जे शिकताय तो तुम्हाला काय सांगतोय, मार्केट रिलेटेड तर सोडूनच द्या, परंतु अवेअरनेस तुम्हाला सांगत असतो मी दरवेळेस. तरी पण काही लोक नाही समजत त्यांना. आता टेलिग्राम असू द्या किंवा यूट्यूब असू द्या, तुम्हाला माहिती आहे यूट्यूब हा एक प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबवरती आपला व्हिडिओ लागतो. व्हिडिओ बघताना वेगवेगळे ॲड लागतात, पण कुठली पण ॲड असो ते आपल्याला माहीत नसतं. ते मला माहीत नाही की यूट्यूब कुठल्या ॲड लावतं, वेगवेगळे ॲड लागतात. आता ती ॲड तुम्ही बघताय, स्किप करताय, त्या ॲडचं तुम्ही काय करताय त्याचं मला काय समजणार आहे. तसंच एक्झॅक्टली टेलिग्रामचं देखील असतं. टेलिग्रामवरती जो आपला ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये टेलिग्रामचा जो प्लॅटफॉर्म आहे ते कंपनी ॲड लावते. ती कोणाची ॲड लावते, कसली ॲड लावते त्याच्याशी आपल्याला काही समजत नाही. तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही जर यूट्यूबवरती व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला अमुक एखाद्याची ॲड आली आहे, त्या ॲडवरती तुम्ही क्लिक करताय, तुम्ही त्याच्या प्लॅटफॉर्मवरती जाताय, त्याला आपण काही करू शकत नाही. त्याच्यामुळे अवेअरनेस पाहिजे. ओके, तो परत एकदा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की लक्षात ठेवा ही गोष्ट. कुठेही आपले कष्टाचे पैसे देताना 10 वेळा विचार करा की हे जे आपण देतोय हे खरोखर योग्य आहे का नाही याचा नक्की विचार करा. राहिली गोष्ट आपल्या प्लॅटफॉर्मबद्दल, तर आपल्या ज्या पण ऑफिशियल लिंक आहेत त्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. मग ती लर्निंग ग्रुपची असू द्या. लर्निंग ग्रुपवरती काय आहे, तिकडे कॉल आणि टिप्स दिले जात नाही. परत एकदा सांगतो, लाईव्ह मार्केटमध्ये काय सिनेरिओ बनतोय किंवा काय प्राइस ॲक्शन बनते, काय व्ह्यू बनतोय, काय पॉसिबिलिटी आहे हे तिकडे डिस्कशन केलं जातं. तसेच जो पण आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 16 व्हिडिओ आहे मोठे. ते जर तुम्हाला बघून शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता, हरकत नाही. आय होप तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि खरंच आपल्या कष्टाचे पैसे असे व्हायला घालू नका. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता शुक्रवार होता. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मार्केटनी एकदम जबरदस्त लेवल फॉलो केलेले आहेत. मार्केट गॅप डाऊन झालं, कन्सोलिडेशन केलं, अपसाईडला गेलं, तिकडनं परत मार्केटने आपली जी नो ट्रेडिंग झोनची जी लेवल होती ती ब्रेक केलं आणि तिकडनं सुपर मोमेंटम गेलं. सो आय होप तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओचा लेवलचा जे आपण प्राइस ॲक्शन डिस्कशन करतोय त्याचा तुम्हाला ट्रेडिंग करताना हेल्प झालेली असणार आहे. सो ज्याची हेल्प झाली, ज्याला बेनिफिट मिळाला आहे ट्रेडिंग करताना लेवलचा, कमेंट करून नक्की सांगा. ओके, आणि निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सचा ॲनालिसिस करणार आपण सोमवारच्यासाठी. त्याच्यामुळे 2 दिवस सुट्ट्या आहे. लर्निंगवरती फोकस करा. ज्या पण गोष्टी तुम्हाला शिकायचे किंवा ज्या पण गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत त्या नीट बघा. व्हिडिओ बघताना वही पेन नक्की सोबत ठेवा. काही गोष्टी तुम्हाला समजणार आणि त्या नोट करून ठेवा, कमेंटमध्ये विचारा, आपण त्याच्यावरती देखील डिस्कशन करूया. ओके, सो व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
सबस्क्राईब नक्की करा, कारण की या चॅनलवरती आपण इंडेक्सच्या लेवल पाहत असतो, प्राइस ॲक्शन कशी होते हे शिकत असतो, सपोर्ट रेजिस्टन्स लेवल सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करत असतो. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो मार्केट शिकण्यासाठी. ओके, चला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. लक्षात घ्या की काल मार्केटनी गॅप डाऊन झाला होता. मार्केट वन डायरेक्शनमध्ये बुलिश झाला, मार्केट परत रिजेक्शन घेतलं, मार्केट या लेवल त्याला. आता मार्केटने काय केलं, डाऊन साईडला गेला, पुल बॅक घेतला. आता इकडे बघा काय होतंय ते लक्षात घ्या, की असं नाही की मार्केट ट्रॅप करत नाही किंवा मार्केट लय सुंदर पद्धतीने चालतं नाही. काही गोष्टी होतात इकडे बघा. ज्यांना ज्यांना इनसाइड कॅन्डल सेटअप माहिती आहे बघा, इकडे इनसाइड कॅन्डल तयार केली, इकडे ही मदर कॅन्डल, ही बेबी कॅन्डल, खाली ब्रेकडाऊन. आता लर्निंग ग्रुप का इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या, की लर्निंग ग्रुपवरती जेव्हा इनसाइड कॅन्डल झाली होती तेव्हा मी तिकडे अपडेट केलं होतं की डाऊन साईडला रिस्क फॅक्टर जास्त आहे. जे लोक लर्निंग ग्रुपला आहेत ते नक्की सांगू शकतात. रिस्क फॅक्टर जास्त आहे, लॉट साईज कमीत कमी असावी, रिस्क हाय आहे, पॉसिबिलिटी आहे की रिव्हर्सल येऊ शकतो. आता ऑब्विसली एक डायरेक्शन मोमेंटम नंतर एक कॅन्डल तयार झाली इनसाइड कॅन्डल, त्याचा व्ह्यू डाऊन साईडला आहे, तर रिस्क फॅक्टर जास्त आहे, कारण सपोर्ट आहे स्ट्रॉंग, तिकडनं बुलिश आला. आता बघा इकडे कुठे एंट्री बनवत होती ते बघा, कारण की ही एंट्री आपण काय आत्ता नाही डिस्कशन करत, आपण काल अनालिसिस व्हिडिओमध्ये आणि आपण रेग्युलर प्राइस ॲक्शनमध्ये डिस्कशन करतो. वरती गेला, टप्पा खाल्ला बघा, इकडे टप्पा खाल्ला, लेवल ब्रेक झाली. आता टेक्निकल एसएल काय बनत होता, ह्या कॅन्डलचा हाय टेक्निकल एसएल बनत होता. तिकडनं बघा किती सुंदर पद्धतीने मार्केटने डाऊन साईड मोमेंटम दाखवला. 24,620 ही शेवटची लेवल होती, आणि इकडनं जी निफ्टीने सुरुवात केली डाऊन साईडला बघा, या लेवलवरती येऊन टच केला. आता तुम्ही या शेवट लेवलपर्यंत तुमचा ट्रेड एक्झिट झाला असेल तरी हरकत नाही, कुणी इकडे पुल बॅक घेऊन इकडे कॅप्चर केला असेल तरी हरकत नाही. टेक्निकली दृष्ट्या ॲनालिसिस व्हिडिओच्या ज्या पद्धतीने लेवल डिस्कशन केलं होतं, तर इकडे आपली शेवटची लेवल होती, तर इकडे ट्रेड एक्झिट झालेला असणार आहे. सो कुठे एंट्री बनत होती, आपली एंट्री या कॅन्डलवरती बनत होती. आणि का बनत होती हे आपण ॲनालिसिसमध्ये डिस्कशन केलं होतं. वरती गेला, टप्पा खाल्ला. कधी पण लक्षात ठेवायचं, एखाद्या सपोर्ट जेव्हा ब्रेक व्हायचा असेल, टप्पा खाऊन कॅन्डलनी लेवल ब्रेक केली, त्याच्यानंतर हा मोमेंटम आला. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता लक्षात काय ठेवायचं की आपण परत एकदा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती येऊ. सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय, आणि काय बघायला मिळतं आपल्याला, मी वारंवार तुम्हाला सांगत होतो की ज्यावेळेस निफ्टी इकडे पण होता तरी मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की ही जी लेवल आहे 24,400 किंवा 24,500च्या आसपास, आता पूर्ण रेंज आहे नाही, त्यामुळे आपण ॲज अ रेंज कन्सिडर करू शकतो याला. हे बघा 24,500, 24,600. ओके, 24,500च कन्सिडर करू शकतो. इकडे काय मल्टिपल सपोर्ट आहेत. ओके, आता मल्टिपल सपोर्ट जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण काय विचार केला होता, सेलिंगच्या लेवल इकडे येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. म्हणजे स्ट्रॉंग आपण बेरिश व्यू ठेवू शकत नाही लॉंग टर्मसाठी. लॉंग टर्म इन द सेन्स की आता इकडनं जर लेवल ब्रेक होती तर बाबा याचा ट्रेंड एकदमच निगेटिव्ह होता, आपण असं कन्सिडर करू शकतो. आत्ता जर बघितलं तर 24,565 म्हणजे 24,500 ही जी इम्पॉर्टंट VIP लेवल आहे, या लेवलच्या अजूनही निफ्टीवर आहे. म्हणजे काय बघायला मिळते की कधीही बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो, याची पॉसिबिलिटी आहे. ओके, म्हणजे आपण दोन्ही साईडला न्यूट्रल व्ह्यू ठेवू शकतो, हे मला सांगायचं आहे तुम्हाला. ओके, परंतु जर 24,500 या लेवलच्या जर खाली निफ्टी जातोय किंवा हा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे याच्या खाली जातोय, तर आपण बुलिश व्ह्यू इतका ॲग्रेसिव्हली ठेवू शकत नाही किंवा बुलिश व्ह्यूमध्ये इतका कॉन्फिडन्स येणार नाही. ओके, सो लक्षात काय ठेवायचंय, आजचा इंट्राडे लो म्हणण्यापेक्षा 24,500ची लेवल निफ्टीची इम्पॉर्टंट लेवल आहे. 5 मिनिट टाइम फ्रेमवरती आपण बघणारच आहोत. आता जर पाहिलं तुम्ही तर ही जी प्राइस ॲक्शन आहे या पद्धतीने, थोडंसं जर आपण इकडे ही लेवल देखील कन्सिडर केली तर इकडनं असं आपल्याला एक छोटासा नेगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळतो. आणि हाय पॉसिबिलिटी तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्येच डिस्कशन केलं होतं की हाय पॉसिबिलिटी काय आहे, जेव्हा आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती होतो, हाय पॉसिबिलिटी काय आहे की निफ्टी काय करू शकत होतं, आपल्याला इकडे दाखवलं होतं मी तुम्हाला. या लेवल निफ्टी ओपन होताना दिसतात, ते कुठल्या लेवल ब्रेक नंतर. थोडा चार्ट मोठा करतो म्हणजे तुम्हाला दिसून येईल. ओके, थोडासा पुसट दिसतोय का, एक सेकंड.
आता काय थोडा पुसट दिसणार कारण ती लेवल खालच्या लेवलला आहे खूप. ओके, ओके दिसतोय. चला इकडे जर बघितलं तर हा सपोर्ट आहे. हा सपोर्ट जर ब्रेक होतोय तर ज्या पद्धतीने हा बुलिश मोमेंटम झाला होता दिसत असेल. माझा जरी तिकडे तुम्हाला फेस दिसतो त्याच्यावरती दिसतो. तर इकडनं जेव्हा लेवल ब्रेक होईल तेव्हा निफ्टी आपल्याला खाली येताना दिसेल. त्याचे टार्गेट मोठे मोठे असणार. मग त्याचे टार्गेट ही लेवल 23,250, 23,000 ह्या लेवल आपल्याला निफ्टीमध्ये येताना दिसू शकतं. परंतु त्याच्यासाठी काय आहे, लक्ष्मण रेषा कुठली आहे? 24,500ची. 24,500 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत म्हणू शकतो आपण की मार्केट एका सपोर्टवरती आहे. मार्केट कधीही बाउन्स करू शकतं. ओके, परंतु त्याचे लक्षणं दिसतात आहे का आता? बिलकुल पण नाही. त्याचे लक्षणं दिसतात आहे का आपल्याला इंट्राडेमध्ये? बिलकुल पण नाही. मी सगळ्या लेवल आता परत एकदा रिमूव्ह करतोय आणि इंट्राडेसाठी काय लेवल बनतात ते समजून घ्या. बघा, ही जर लेवल बघितली तुम्ही इकडनं तर आपण ही लेवल डिस्कशन केली होती आणि निफ्टीने एक डाऊन साईडला ब्रेकडाऊन केले. परंतु आता लक्षात काय घ्यायचंय बघा, ज्यांना प्राइस ॲक्शन माहिती जे प्राइस ॲक्शन बऱ्यापैकी शिकले ते किंवा आपलं प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेंड्स अटेंड करतात ते, तर ते बघा आता इकडनं लेवल तर ब्रेक झाली पण एक पुलबॅक येऊन जर लेवल ब्रेक होत असेल किंवा हा जो स्विंग आहे आजचा जो लो बनलाय हा स्विंग जर पुलबॅक येऊन ब्रेक होतोय तर मोठ्या लेवल ओपन होताना दिसतात. ते शार्प फॉलचे संकेत आहेत. ओके, शार्प फॉलचे. परंतु त्याच्यासाठी आपल्याला त्या लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे. ते लेवल म्हणजे काय, ते आपल्याला कन्फर्मेशन मिळणं गरजेचं आहे. तर कन्फर्मेशन आपल्याला 25,500ची लेवल आहे, परंतु आपण थोडंसं ॲग्रेसिव्ह ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर आपण एक 25,500चं एक स्कॅल्पिंगची इकडे लेवल डिस्कशन करू शकतो 40 पॉईंटची. बरं, आता जर बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळते, इकडे एक लेवल आहे. एक सेकंड, लेवल खूप छोटे वाटतात का तुम्हाला? साईज जरा छोटी आहे का रोजच्या पेक्षा? एक सेकंड फक्त, नाही बरोबर आहे. ओके, तर हा आपला ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करायचं. इकडे बघा, आता इकडे थोडंसं टफ आहे कारण इकडे काही कॅन्डल आहेत, इकडे काही कॅन्डल आहे, परंतु आपण काय कन्सिडर केलं या मोठ्या कॅन्डल जी लास्ट टाइम जी लेवलवरती होती 24,470 ही कॅन्डल आपण कन्सिडर करतो ॲज अ फर्स्ट लेवल सेलिंग साईडला. ओके, परंतु आता रिस्क फॅक्टर हाय आहे सेलिंग साईडला, लक्षात घ्या. कारण की ज्या पद्धतीने हा मोमेंटम आला होता पुलबॅक आणि हा जो इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह ही एक झालेली आहे. तर आता याच्यामध्ये पॉसिबिलिटी काय आहे की एकतर याला इकडे पुलबॅक घेऊ द्या किंवा कन्सोलेशन करू द्या. ओके, आणि त्याच्यानंतर जर ब्रेक होत असेल तरच सेलिंगचा विचार करायचा आहे. मग काय लेवल बघायला मिळते आपल्याला? पहिली 24,472 मोठी लेवल आहे तशी बघायला गेलं तर. एक 60 ते 65 पॉईंटची. सेकंड लेवल काय आहे, इकडनं याच्यामध्ये मोठा सेलिंगचा फॉल बघायला मिळू शकतो. म्हणजे लगेच नाही, आपल्याला थोडंसं अलर्ट राहायचंय. बघा, त्या लेवल इकडे आपण डिस्कशन करतो त्या लेवल मी इकडे मार्क करून देते. आता हे मार्क मी माझ्या मनाने नाही करत आहे, तर इकडे काही इकडे लेवल बनतात त्या हिशोबाने आपण मार्क करतो आणि थोडंसं मी लेवल देखील आणखी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती गेलो थोडंसं ॲडजस्ट करणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. आय होप तुम्ही सगळे ॲडजस्ट करून घ्याल. समजूतदार फॅमिली आहे आपली MG फॅमिली. आय होप ॲडजस्ट करून घ्याल. ओके, तर काय बघायला मिळते, एक डाऊन मोमेंटम आलेलं आहे, टॉपपासून आलेलं आहे डबल टॉप क्रिएट करून. आता ही लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे 24,540. नोट करून ठेवा. आता ही लेवल इकडनं ब्रेक होणं गरजेचं आहे का? बिलकुल पण नाही. इकडनं जर लेवल ब्रेक झाली मे बी हा आपल्याला स्क्रीनच्या बाहेर जाताना दिसेल सेलिंग साईडला. परंतु आपला रिस्क टू रिवॉर्ड बनतोय का इकडे? बिलकुल पण नाही बनत. का नाही बनत आहे? इकडं आपल्याला ऑलरेडी या लेवलपासून एक सेलिंग आली आहे. इकडनं खरी बघायला गेलं तर इकडनं सेलिंग आली इंट्राडेमध्ये. त्याच्यामुळे रिस्क टू रिवॉर्ड रेशो सेलिंग साईडला बनत नाही. आता कधी बनत नाही ते पण सांगतो मी, डायरेक्ट लेवल ब्रेक झाल्यावरती. परंतु याच लेवलवरती जर निफ्टी कन्सोलेशन केला किंवा अशा पद्धतीची एखादी प्राइस ॲक्शन क्रिएट केली, वरती जाऊन पुलबॅक घेतला, पुलबॅक घेऊन जर निफ्टीने 24,540 बघा 2 सिनेरो असतात. कोणी कोणी हेच ऐकून जातं फक्त इकडनं रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाही. परंतु त्याच्यानंतर इथनंच व्हिडिओ जर सोडून गेला असेल कोणी
परंतु त्याच्यानंतरची जी प्राइस ॲक्शन आहे ती किती इम्पॉर्टंट आहे बघा, की इकडनं एक चॅनल जर क्रिएट केला किंवा एक पुलबॅक घेतला किंवा कन्सोलिडेशन झालं आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होते 24,540, तर याच्यापेक्षा सुंदर सिनेरो, सुंदर रिस्टोरड रेशो सेलिंग साईडला नाही. म्हणजे लेवल तीच आहे, लेवल तीच आहे 24,540ची. सिनेरो चेंज झाल्यानंतर आपल्याला रिस्टोरड रेशो चेंज बघायला मिळते. म्हणजे जर बघितलं तर डायरेक्ट लेवल ब्रेक झाले तर बिलकुल पण चांगला रिस्टोरड रेशो नाही. परंतु तीच लेवल जर ॲज अ पुलबॅक घेऊन आणि जर कन्सोलेशन करून होत असेल तर त्याच्यासारखा सुंदर रिस्टोरड रेशो नाही आहे. ओके, सो मग काय लेवल बघायला मिळतं ते 24,472, 24,380 आणि 24,320 या काही लेवल आहेत. या लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळणार आहे. आता मिळणार आहेत म्हणजे याची पॉसिबिलिटी आहे. मार्केटमध्ये कुणी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकत नाही. हे सगळं पॉसिबिलिटीवरती चालतं. हे सगळं जी गोष्ट आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत की प्राइस ॲक्शन काय सांगते, पॉसिबिलिटी काय आहे, अपेक्षित काय होऊ शकतं मार्केटचं मोमेंटम, हे सगळ्या गोष्टीवरती अवलंबून आहे. सो या ज्या लेवल आहेत या नोट करून ठेवणं गरजेचं आहे. आता डाऊन साईडच्या लेवल बघितल्या. आता बुलिश साईडला काय लेवल बनतात ते त्या लक्षात घ्या आणि त्याच्या मागचं कारण देखील समजून घ्या. कारण जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लेवल बघताना पण मजा येणार आहे, ट्रेडिंग म्हणजे ट्रेड प्लॅन करताना देखील मजा येणार आहे. मी वारंवार काय सांगत होतो, ही लेवल बुलिश 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 2 वेळेस इकडे बुलिश दाखवलं मार्केटने, आपल्या लेवलला रिस्पेक्ट केली मार्केटने. आता जर मार्केटला जर बुलिश जायचं असेल किंवा मार्केटला जर यू टर्न घ्यायचा असेल, मार्केटला जर अप साईडला मूव्ह करायचं असेल, ओके, तर पुलबॅक घेऊन ही जी लेवल आहे किंवा ही जी लेवल आहे इकडनं जो बुलिश मोमेंटम मार्केटने दाखवला होता, या बुलिश रेंजमध्ये मार्केटला एंटर करणं गरजेचं आहे किंवा मार्केटला तिकडे एंट्री करणं गरजेचं आहे. इकडे 2 पद्धतीचे लोक आहेत बघा. काय आहे की इकडनं मार्केटला खाली ढकलणार लोक आहेत, या लेवलवरती गेले की मार्केटला वरती ओढणार लोक आहेत. तर आपल्याला कुठल्या पाल्यात जायला पाहिजे निफ्टी, आपल्याला म्हणजे निफ्टीने कुठल्या पाल्यात जायला पाहिजे जेणेकरून आपण बुलिश साईडचा व्ह्यू प्लॅन करू शकतो. निफ्टीने 24,620 ही जी लेवल आहे या लेवलच्या वरच्या साईडला निफ्टी जर गेली तर निफ्टी कुठे जाते, हे जे बुलिश लोक निफ्टीला वरती ओढणार आहेत किंवा जे सपोर्ट लावणार आहे खालनं किंवा जे पुट रायटर इकडे ॲक्टिवेट होणार आहे त्या लोकांच्या कोठ्यात ते आपल्याला निफ्टी जाताना दिसते. ओके, आता इकडे जर बघितलं तर इंट्राडेमध्ये आपण 5 मिनिटं टाईम फ्रेमवरती बघत असतो. तर काय लेवल बनतं ते किंवा काय प्राइस ॲक्शन बनायला पाहिजे. टेक्निकली जर बघितलं तर हा जो स्विंग आहे टेक्निकली हा सांगतो मी तुम्हाला, पण तो खूप मोठा होईल त्याच्यासाठी थोडं आपण इकडे ॲग्रेसिव्ह ठेवले. 24,700 जी लेवल आहे, ओके, ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन आहे 24,700च्या वरती याच्यामध्ये खराब बुलिश फोर्स येण्याची म्हणजे ताकद ही ना 24,700च्या वरती लागणार आहे बुलिश साईडला. आत्ता थोडा येईन, थोडा सिम्पल, थोडा राऊंड अशा पद्धतीने रेंगाळ आणतो. त्याच्यामुळे जर कोणाला रिस्क घ्यायची नसेल बुलिश साईडला, जर कोणी नवीन असेल मार्केटमध्ये किंवा मार्केटचा इतका अनुभव नसेल, दोन्ही गोष्टी सेमच आहे, नवीन मार्केटचा अनुभव किंवा रिस्क फॅक्टर त्यांना कन्सिडर करायचा नसेल तर 24,700ची लेवल कन्सिडर करू शकता. मे बी सोमवारच्या दिवशी तुमचा नो ट्रेडिंग डे होईल, मार्केट जर इकडे वरती खेळत राहिलं तर हरकत नाही. परंतु ज्यांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, SL फॉलो करता येतो, SL घेता येतो, SL फॉलो करता येतो, SL गेला तरी काही इतकं गोष्टी नाहीत की ते हँडल करू शकतात. 24,620 लेवल ही लेवलच्या वरती जर निफ्टी जातोय तर आपल्याला एक स्मॉल स्टार्टिंगला मोमेंटम बघायला मिळेल, तो 24,700 पर्यंत असेल. ओके, थोडंसं आपण खाली सुद्धा इकडे कन्सिडर करू शकतो. ओके, 24,685च्या आसपास. त्याच्यानंतर काय लेवल बनते, त्याच्यानंतर लेवल बनते 24,740 आणि त्यानंतर बनते 24,785. तर रिस्क टू रिवॉर्ड पुलबॅक घेऊन डाऊन साईडला गुड आहे. परंतु जर बुलिश साईडला जायचं ठरवलं निफ्टीने किंवा बुलिश साईडला जर निफ्टी मोमेंटम द्यायला लागला तर तो कसा दिला पाहिजे, याची पॉसिबिलिटी काय आहे. इकडे येऊन एकदा रिजेक्शन घेतलं पाहिजे, खाली आलं पाहिजे, इकडे काहीसा बेस तयार करायला पाहिजे किंवा इकडे बघा, इकडे वरती गेला होता बघा, एक बेस तयार केला होता, खालनं वर आला एखादा, या पद्धतीने राऊंडिंग बॉटम क्रिएट झाला पाहिजे. मग इकडनं आला, इकडनं एक राऊंडिंग बॉटम क्रिएट करून जर वरती निघतोय
24,620च्या वरती, तर मग आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग 24,684, 24,740 आणि 24,785 या ज्या काही लेवल आहेत या आपल्याला ओपन होताना दिसतात ते. ओके, सो आज मॉर्निंगमध्ये मला लेवल अपडेट देता आल्या नाही, हरकत नाही, परंतु सोमवारचे लेवल आपल्या टेलिग्रामवरती अपडेट असेल, त्यामुळे टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर जॉईन नक्की करा. चला, 24,620, 24,540 बुलिश साईड, बुलिश साईड, बुलिश साईड. आय होप तुम्हाला बुलिश साईडच्या निफ्टीच्या लेवल समजले असतील. जाऊ नका. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये भारी प्राइस ॲक्शन झालेले आहे. ते जर बघायचे असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. नसेलच बघायची, कंटाळाच करायचा असेल तर आत्ता गेले तरी हरकत नाही. मग त्याला मी थांबवणारा पण कोणी नाही आहे. मग तुम्हाला जे मनाला वाटते तुम्ही ते करू शकता. ओके, चला बँक निफ्टीकडे जाऊया. काय सुंदर मोमेंटम नमुना दिलाय बघा बँक निफ्टीने, किती चांगल्या पद्धतीने. आपण लेवल काय डिस्कशन केली होती, 55,900 अप साईडला 56,100. कुठे रेजिस्टन्स घेतलाय अप साईडला निफ्टीने लक्षात घ्या. इकडे वरचे लेवल डिलीट झाले ते माझ्याकडून. अप साईडला कुठे रेजिस्टन्स घेतलाय 56,100ला, ब्रेक केली नाहीये, तिकडनं रिजेक्शन घेतलं बघा. क्लोजिंग झाली, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, लो काय लावलाय 55,576. अप्रोक वाटतं ना ह्या लेवल बघून, वाटतं की नाही मला खरं सांगा तुम्ही. अप्रोक वाटतं ना की बाबा मार्केट अशा लेवल फॉलो करतं कसं, हे करतं कसंचं ॲन्सर आहे ना तुम्हाला सेटअप ट्रेडिंग आणि प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत. ओके, आता चान्सेस का बोलतोय, कारण की ते तुमच्या आकलनावरती आहेत. सांगायचं तर मी 100 नाही 1000% प्रयत्न केला व्यवस्थित सांगण्याचा, परंतु तुम्ही प्रॅक्टिस किती करताय, तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही समजून घेताय. बाकी समजवण्याची पद्धत तुम्हाला दिसतेच कशी माझी, परंतु त्याच्यामध्ये प्रॅक्टिस देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, कुठेही इकडे तिकडे जाऊन शोधू नका. आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, सो 55,900 लेवल बघा, रिजेक्शन पण तिथनं घेतलं, खाली आलं, क्लोजिंग 55,576 वरती झाली. ॲव्हरेज क्लोजिंग थोडीशी वरती आली, परंतु सांग म्हणजे किती चांगल्या पद्धतीने लेवल इकडे बँक निफ्टीने फॉलो केल्यात बघा. सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जातोय. प्राइस ॲक्शन काय बनते हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, कालचा लो आजचा लो सेम आहे. मग आपण क्लिअरली याला काय करू, मार्क करूया. म्हणजे कालचा पण लो आणि आजचा पण लो बघा. कालचा लो म्हणजे बघा गॅप डाऊन ओपन झालं, कालचा लो हा लावला होता, रिकव्हरी आली. कालचा लो सेम होता, आजचा लो देखील सेम आहे. म्हणजे कालची जी लेवल होती ती आज बँक निफ्टीने होल्ड केली आहे. जे काल लोकांनी इकडनं जे प्रेशर लावलं होतं ना बुलिश जाण्यासाठी, खाली आल्यावरती परत आज त्या लेवलवरती होल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे कितपत होल्ड होते ते आपल्याला सोमवारी समजणार आहे. बरं, आता या लेवलपासून डाऊन साईडला आला, पुलबॅक घेतला, इम्पल्सिव्ह क्रेडिट गेली, परत एक डाऊन साईडला मोमेंटम दिलं. आता जर डाऊन साईडला जायचं असेल तर ह्याने जर सरळ लेवल ब्रेक केली तर हा रिस्क टू रिवॉर्ड रेशो पॉसिबल नाही, किंवा इकडे व्ह्यू बनत नाही. आता इकडे इतका मोमेंटम दिलाय त्याने, तर इकडे ऑब्विसली एक दम खाणं बनत आहे, मार्केटला दम खायला लागतो. तर एक पुलबॅक घेऊ द्या, दम खाऊ द्या, जे पण लोक आहेत त्यांना बाहेर पडू द्या. ओके, कुठली लोक बोलतोय मी, बुलिश नेऊ द्या, ट्राय करू द्या, हे इकडनं जे बुलिश लोक आहेत यांना ट्राय करू द्या, आणि हे दमले ना आणि मग खाली येऊन 55,550ची जर लेवल ब्रेक होती, बेसिकली कालचा आणि आजचा डेलो जर ब्रेक होत असेल पुलबॅक घेऊन, त्याच्यानंतर आपल्याला डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. म्हणजे प्राइस ॲक्शन तुम्हाला समजली का, पुलबॅक नंतर लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे. बरं, लेवल ब्रेक झाल्यावरती काय होणार आहे, लेवल ब्रेक झाल्यावरती काय होणार आहे, काय लेवल बनतात ते जिकडनं आपल्याला मोमेंटम परत थांबू शकतो डाऊन साईडचा. तर ही एक लेवल बनते. ओके, 55,200, 55,000ची एक लेवल बनते, आणि आणखी एक लेवल इकडे आपण ॲड करूया 54,800. तर काय मिळाले आपल्याला डाऊन साईडला लेवल, पहिली लेवल थोडीशी मोठी आहे बघा, तिला थोडी आपण छोटी करूया का, कारण की आपण रिस्क कमी करतोय थोडी. ओके, रिस्क कमी केलेली आहे. फक्त रिस्क कमी करण्याचं कारण देखील तुम्हाला सांगतो की एक मोमेंटम वरतून खूप मोठा येऊन गेलेला आहे.
ओके, हा जर बघाल तुम्ही तर हा मोमेंटम खूप मोठा आहे ॲक्च्युअली बघितलं तर. ज्या पद्धतीने आता इंडेक्स आहे बघा वाढलाय पण. ओके, तर तिकडनं मोमेंटम हा खूप टॉपपासून आलेला आहे. तर काय होतं की जेव्हा टॉपपासून मोमेंटम होतो की एक पुलबॅक मोठा बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे लेवल थोड्याशा छोट्या असणं गरजेचं आहे. तर काय तुम्हाला प्रायझेक्शन तर बघायला मिळालीच, परंतु 55,400, 55,250 आणि 55,126 या सगळ्या लेवल ओपन होतं ते डाऊन साईडला, ह्या नक्की लक्षात ठेवा. ओके, आता एक मोठा नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतोय, तो इकडे आपण मार्क करूया. टेक्निकल दृष्ट्या खूपच मोठा आहे, 350 पॉईंटचा. आता बँक निफ्टीला 350 पॉईंट काही खूप मोठे नाही आहेत, परंतु ज्या पद्धतीने आपण सेलिंग साईडचे लेवल चिंगळे ठेवल्यात ना छोट्या छोट्या, त्याच्या कम्पेअरला तो मोठा दिसतोय. आणि फॉलो करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. 55,550, 55,900 ही जी रेंज आहे, मोठी रेंज आहे, तिला ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करायचे. भली आपल्याला सोमवारच्या दिवशी नाही व्ह्यू इकडे मिळाला, बुलिश साईडला जाताना कन्सल्टेशन केलं नाही मिळाला, हरकत नाही. परंतु 55,900च्या वरती जर एक पुलबॅक घेऊ द्या, येऊ द्या, काहीच आपल्याला अशा पद्धतीने बुलिश प्रायजेक्शन होईलच. तुम्हाला आता इतक्या दिवस सांगतोय तर तुम्हाला समजायला लागलं असेल काय काय प्रायजेक्शन बनते. तर 55,900च्या वरती जर क्लोजिंग मिळते तर आपल्याला काही लेवल ओपन होतं ते बुलिश साईडला, ते आपण मार्क करूया. हा स्विंग, हा स्विंग, या काही लेवल ओपन होतात. म्हणजे टप्पा खाऊन बुलिश प्रायजेक्शन 55,900 लेवल ब्रेक होती, 56,090, 56,250 आणि 56,383 या लेवल बुलिश साईडला ओपन होतं. तर याचा विचार तुम्ही करू शकता. नो ट्रेडिंग झोन मोठा आहे, हरकत नाही आहे, फॉलो करणं गरजेचं आहे. तुमचे काही क्वेश्चन असतील कमेंटमध्ये नक्की विचारत जावा. आता बँक निफ्टीचा ॲनालिसिस संपलेला आहे, म्हणजे आता सेन्सेक्सची बारी आहे. त्याच्यामुळे सेन्सेक्स बघू काय म्हणतो इकडे आपण. सेन्सेक्सने देखील एक डाऊन साईड मोमेंटम दिलाय. काय म्हणजे इतक्या लेवल दिलेत की डोळे फिरले माझेच. ठीक आहे, थोड्या लेवल आपण कमी करूया. ओके, कधी कधी मार्केट खूप कन्सोलेशन करते, त्यामुळे लेवल थोडासा जास्त होतो. तर 80,600ला क्लोजिंग आहे. काही नाही, आपल्याला आजचा इंट्राडेला मार्क करणं गरजेचं आहे. एकदा ओव्हरव्ह्यू बघू आपण चार्टचा काय म्हणतोय. बघा ओव्हरव्ह्यू तुम्हाला काय बघायला मिळतं इकडे. सपोर्ट लेवलवरती आहे का, 80,500ची जी लेवल आहे, एक राऊंड लेवल पण आहे, सपोर्ट लेवल पण आहे. काइंड ऑफ इकडे म्हणजे डबल बॉटम क्रिएट केलं होतं बघा, इकडे इकडे आणि इकडे. हे जर बघितलं तुम्ही असं कन्सिडर केलं, डबल बॉटम क्रिएट केला परंतु नाही टिकला, खाली आला. म्हणजे सेलिंग प्रेशर थोडा जास्त बघायला मिळतोय आपल्याला. परंतु याचा अर्थ असा नाही की घरदार विकून सेलिंगमध्ये बसा, नाही. क्लिअर कट त्याचा अर्थ तसा नाही. प्रायजेक्शन किंग आहे, प्रायजेक्शन सुपिरियर पाहिजे, कुठली पण लेवल फॉलो करत असून तुम्ही ती. ओके, तर आपल्याला काय मिळालं, एक नो ट्रेडिंग झोन मिळालाय. तिकडे तर तुम्हाला बघायला मिळालंच आपल्याला. आता आपण चार्ट 1 तासाचा टाइम फ्रेमवरती केला होता, तर काय बघायला मिळालं होतं की हे एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे. 80,490चे एक व्हेरी 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 इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे. एक पुलबॅक घेऊ द्या, खाली पडू द्या, खाली पडून 80,490ची लेवल ब्रेक करू द्या आणि येऊ द्या याला खाली. ओके, खाली येऊ द्या. काय लेवल बनतं ते खाली येताना, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल आणि थर्ड लेवल. टप्पा, पुलबॅक, लेवल ब्रेक. 80,490ची लेवल ब्रेक झाली होती, 80,135, 79,800 आणि 79,390 या काही लेवल आहेत. या लेवलचा डाऊन साईडला आपल्याला उपयोग होऊ शकतो, नेगेटिव्ह साईडला, सेलिंग साईडला. ओके, तर लेवल नक्की मार्क करून ठेवा. आता जाऊया आपण बुलिश साईडचा विचार करूया. बुलिश साईडला हा एक स्विंग आहे, 81,000ची राऊंड लेवल आहे. ही लेवल जर ब्रेक होती तर हा स्विंग, हा स्विंग आणि हा स्विंग. ओके, तर काय स्विंग बनतात इकडे. फर्स्ट स्विंग थोडंसं आपण ॲग्रेसिव्ह ठेवूया. ॲग्रेसिव्ह म्हणजे काय आहे की इकडे हा बनतोय,
परंतु आपण हा ठेवतो बिकॉज या लेवलवरती देखील एक स्विंग फास्ट होता. त्याच्यानंतरची जी लेवल असणार आहे ती थोडी आपण या लेवलवरती कन्सिडर करू शकतो आणि त्याच्या लेवलची ही लेवल कन्सिडर करू शकतो. तर बुलिश साईडला जाताना लक्षात ठेवा की इकडे या पद्धतीने डाऊन साईड एकदा इकडनं ट्रॅव्हल करत आल्यावरती इकडे जर लेवल ब्रेक होती तर इथे जर तुम्ही एंट्री प्लॅन करत असाल तर हा सरळ सरळ मूर्खपणा आहे. समजतंय? कधीही लक्षात ठेवा की ब्रेकआउट हा कधीही सक्सेसफुल होत नाही. आता तुम्ही मला सांगा सर कधी कधी होतो ना. कधीही म्हणजे काय आहे की 100 आपण मोजतो 100मध्ये तर हा ब्रेकआउट 30% सक्सेसफुल होतो आणि 70% हा फेक असतो. आता तुम्ही म्हणसाल की सर फेक ब्रेकआउट कसं काय? नाही, याचा कुठलाही रूल नाही. खूप लोक सांगतात की आम्ही खूप ब्रेकआउट फेक कसा आहे तो ओळखतोय. नाही, खरं सांगायला गेलं तर लोकांना राग येतो. लोकांना वाटतं की मग याला काय माहीत नाहीये. नाही, ज्याला माहिती आहे तुम्ही त्याच्याकडून नक्की शिकू शकता, काही हरकत नाही. माझ्याकडनं शिका, त्यांच्याकडनं शिका, ज्याला कन्फर्म माहिती आहे. माझ्या नजरेत असं आहे की फेक ब्रेकआउट कोणालाही कन्फर्म माहीत नसतो. मग आपल्याला काय करायचं असतं त्याच्यासाठी सोल्युशन पाहिजे ना. फक्त तुम्ही बोलताय सोल्युशन काय? सोल्युशन एकच आहे की जेव्हा पण एक मोमेंटम देऊन येईल, जर ब्रेक केला आणि इकडनं जर 1000 पॉईंटची जरी रॅली दिली तरी मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. परंतु घेणं देणं कशाची आहे? इकडे आला, रेजिस्टन्स घेतला, रेजिस्टन्सची पुलबॅक घेतला, कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट येत असेल तर मी ह्या ब्रेकआउटला ट्रेड करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. कारण की ह्या ब्रेकआउटची सक्सेसफुल रेशो 70 ते 80% आहे. 20%च्यात देखील फेलियर आहे. परंतु जिकडे हा स्टार्टिंगला ब्रेक करणार होता तिकडे 70% हा फेक होणार होता. 30%ची पॉसिबिलिटी बुलिश जाण्याची होती. परंतु ज्यावेळेस हा रेजिस्टन्स घेतोय, कन्सोलिडेशन करतोय, एक प्राइस ॲक्शन क्रिएट करतोय आणि त्याच्यानंतर जर ही लेवल ब्रेक होती तर हा विनिंगमध्ये 70%मध्ये बसलाय, लुझिंगमध्ये हा 30%मध्ये बसलाय. मग आता जर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीचा व्हिडिओ बघून जर गेले असाल, जे लोक गेले असतील त्यांना हा मास्टर कन्सेप्ट समजली नसणार. त्याला माहीत असेल वेगळी गोष्ट, परंतु ही मास्टर कन्सेप्ट का आता याच्यामध्ये तशी प्राइस ॲक्शन बनवत होती आणि ही खूप प्रीमियम कन्सेप्ट आहे. समजते? त्यामुळे व्हिडिओ मिस करत नका जाऊ. चला, सगळे लेवल मार्क करून ठेवा. नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 81,000 मोठा नो ट्रेडिंग झोन आहे. कोणाकोणाला वाटेल की काय आहे सर खूप मोठे मोठे झोन सांगतात ते, आम्ही ट्रेडिंग करायचे की नाही? नाही करायची, नाही करायची, काही गरज नाही. जिथे आपल्याला रिस्क वाटते तिथे आपण काही उड्या मारण्यात गरज नाही. ओके, चला. आय होप हा जो मास्टर क्लास होता शुक्रवारचा तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आणि परत एकदा बाबांनो की फ्रॉड लोकांपासून सावध राहा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.